पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जे विद्यार्थी मित्रांनो भरती या ठिकाणी येत आहे, एक लक्षात ठेवा। तर जाहिरात या ठिकाणी येत आहे, एक लक्षात ठेवा। जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास या ठिकाणी 30-40 हजार प्लस जागांसाठी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची ही भरती निघत आहे। या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवार पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये। आणि या भरतीमध्ये आपलं जर सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो 29,000 रुपये महिना आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि या भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचं जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, कारण की या भरतीमध्ये कोणत्याही पेपरने, कोणत्याही मुलाखतनी, कोणत्याही ग्राउंडने, कोणत्याही उंचीची अट नाही, डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे। 10वीच्या पर्सेंटेजवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे, एक लक्षात ठेवा। सरकारी नोकरी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून 4 ट्रिक मी तुम्हाला देणार आहे। 4 ट्रिक मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की आपल्याला फॉर्म कोणत्या ठिकाणी भरायचा, फॉर्म कोणत्या जिल्ह्यात भरायचा आहे, असे काही डिव्हिजन तुम्हाला सांगणार आहे ज्या ठिकाणी नेहमी कडाप कमी जातो, म्हणजे 50%, 60%, 70%, 80%, 88% अशा प्रकारे जे आहे तिथला कडाप या ठिकाणी जातो। असे काही डिव्हिजन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि त्या 4 ट्रिकनं आपल्याला फॉर्म भरायचा आहे, तर त्या 4 ट्रिक सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। डॉक्युमेंट कोणकोणते आपल्याला लागणार आहे, आणि आपलं जर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये सिलेक्शन झालं तर ड्युटी कोणती करावं लागणार आहे, काम कोणतं असणार आहे, या सर्व गोष्टीबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होत आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो 2 पत्रक या ठिकाणी आलेलं आहे। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी भरती आहे 31 ऑगस्ट 2026 ला या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो नोटिफिकेशन येणार आहे, म्हणजे जाहिरात येणार आहे। आणि 2 सप्टेंबर 2026 पासून या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होणार आहे। आणि 19 सप्टेंबर 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। आपल्याला जे या ठिकाणी 2 सप्टेंबर ते 19 सप्टेंबरच्या दरम्यान आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि त्याचबरोबर फॉर्ममध्ये जर काही तुम्ही चुकी केली, म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर समजा नाव वगैरे काही तुम्ही या ठिकाणी मिस्टेक केली, ठीक आहे, तुमच्या आडनावात मिस्टेक केली किंवा फॉर्म भरताना जन्मतारीख वगैरे चुकवलं, काही चुकवलं जर असेल तर त्याच्यासाठी सुद्धा एडिटिंग करण्याची तारीख भेटणार आहे। आणि ते म्हणजे या ठिकाणी 21 सप्टेंबर 2026 ते 23 सप्टेंबर 2026 पर्यंत आपण एडिटिंग करू शकणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आणि वयोमर्यादा जर आपण विचार केला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा ओपन कॅटेगरीसाठी, SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 45 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। यामध्ये जे वयोमर्यादा SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 45 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे 18 ते 43 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। फीचा जर आपण विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी लागणार आहे। SC/ST कॅटेगरीचे असाल तर आपल्याला 1 रुपये सुद्धा फी लागणार नाही। आणि महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरीचे असाल SC/ST ओबीसी डब्ल्यूएस NTB जॉब SBC SBC 1 रुपये सुद्धा फी आपल्याला या ठिकाणी लागणार नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या 4 ट्रिक्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। आपल्याला फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे आणि आपल्याला कोणत्या ट्रिकने फॉर्म भरायचा, कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा, कोणत्या अशी डिव्हिजन आहे ज्या ठिकाणी कडाप नेहमी कडाप कमी जातो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिली गोष्ट तुम्ही एक लक्षात ठेवा, तर हे ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा। तुम्ही काय करता, पहिली गोष्ट ज्यावेळेस फॉर्म भरणे चालू झाले तुम्ही काय करता, सायबर कॅफेमध्ये जाता, सायबर कॅफेला तुम्ही फॉर्म भरून मागता। आणि एक उदाहरण देऊन आलं, समजा या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो एक जिल्हा आहे, म्हणजे या ठिकाणी पालघर जिल्हा आहे, पालघर जिल्ह्यामध्ये समजून जाता या ठिकाणी 70 जागा आहे, ठीक आहे, 70 जागा पालघर जिल्ह्यामध्ये आहे। तुम्ही सायबर कॅफेला म्हणता मला पालघर जिल्ह्यामध्ये फॉर्म भरून द्या, तर तो सायबर कॅफेला काय करते, फक्त तो आपल्या कॅटेगरीच्या 10 जागेवर 10 गावामध्ये आपला फॉर्म भरून देते, म्हणजे 10 ठिकाणी प्रिफरन्स देते। आणि बाकीचे जे काही 60 प्रिफरन्स आहे तर त्या ठिकाणी जे काही ओपनच्या जागा राहते त्या ओपनच्या जागेवर तो प्रिफरन्स देत नाही। काऊन नाही देत, कारण की त्यानं जर प्रिफरन्स दिला त्याचा टाईम जास्त वाढणार आहे, त्याला फॉर्म भरताना अर्धा घंटा जास्त लागणार आहे, एक लक्षात ठेवा।
तर ह्या कारणाने तो फक्त 10 ठिकाणीच फॉर्म भरते। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर 10 ठिकाणीच फॉर्म भरला तर खूप कमी चान्सेस राहते सिलेक्शन व्हायचे। 10 ठिकाणीच जर तुम्ही प्रेफरन्स दिला खूप कमी चान्सेस राहते, एक लक्षात ठेवा। आता एक उदाहरण देऊन आलो, चंद्रपूर डिव्हिजनमध्ये दरवर्षी 300, 350, 400 अशा प्रकारे जागा राहते। तर तुम्हाला सांगतो, आता तुम्ही फॉर्म भरायला जासाल तर एक उदाहरण देऊन आलो, तुम्ही कोणते कॅटेगरी असा SC, ST, OBC, EWS, महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार। बघा विद्यार्थी मित्रांनो, चंद्रपूर डिव्हिजनमध्ये 300 जागा आहे ना, आपल्या कॅटेगरीच्या 50 जागा आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, सायबर कॅफेला काय म्हणत आहे की माझ्या 50 जागेवर फॉर्म भरून दे आणि बाकीच्या ओपन कॅटेगरीच्या जागेवर फॉर्म भरून घ्या। आता एक उदाहरण देऊन आलो, 300 जागा आहे आणि 300 पैकी जागा 50 जागा समजून जर तुम्ही या ठिकाणी SC, ST कॅटेगरीचे असाल, 50 जागा तुमच्यासाठी राखीव आहे आणि त्याचबरोबर 250 जागा ओपनसाठी आहे। तर काय करायचं, पहिले जे SC, ST आपल्या पहिले कोणती कॅटेगरी असाल तुम्ही, SC किंवा SC तरी असाल तर पहिले आपल्या 50 जागेवर प्रेफरन्स द्यायचा। त्यानंतर ओपन कॅटेगरीचे जे काही 250 जागा आहेत त्या जागेवर प्रेफरन्स द्यायचा, म्हणजे 250 जागेवर त्या ओपन कॅटेगरीच्या जागेवर फॉर्म भरायचा। OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल, 50 जागा OBCच्या आहे आणि 250 जागा ह्या ओपनच्या आहे, तर पहिले OBC कॅटेगरीच्या 50 जागावर प्रेफरन्स टाका, त्यानंतर 250 ज्या जागा ओपनच्या आहे तर त्या जागेवर सुद्धा प्रेफरन्स टाका। म्हणजे सांगायचं एवढंच की ओपन कॅटेगरीची जी जागा आहे हे सर्वांसाठी राखीव राहते, एक लक्षात ठेवा। तर SC, ST, OBC, EWS ठीक आहे, तर ह्या कॅटेगरीचे विद्यार्थी तिथं ते जागा घेऊ शकते, ते सिलेक्शन होऊ शकलं, एक तर लक्षात ठेवा। एक उदाहरण देऊन आलो चंद्रपूर डिव्हिजनमध्ये, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, चंद्रपूर डिव्हिजनमध्ये आता एक उदाहरण देऊन आलो, 300 जागा आहे, बरोबर आहे, 300 जागा आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 50 जागा आपल्या कॅटेगरीच्या। आता EWS म्हणा, तुम्ही EWS कॅटेगरीचे असाल आणि ओपनच्या कॅटेगरी 250 जागेवर फॉर्म भरायचा, ठीक आहे। म्हणजे सांगायचं एवढंच की ज्या काही ओपन कॅटेगरीच्या जागा आहेत त्या जागेवर प्रेफरन्स टाकायचा, त्या ठिकाणी फॉर्म भरायचा। ओपन कॅटेगरीची जागा आहे सर्वांसाठी राखीव राहते। आता सिलेक्शन कसं होणार आहे, तर बघा ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना तिथं फॉर्म भरला त्याला या ठिकाणी 90% आहे आणि त्याचबरोबर बाकीच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फॉर्म भरला समजून जा, या ठिकाणी OBC कॅटेगरीच्या असाल किंवा SC असाल, EWS असाल, ST असाल, ह्या कॅटेगरीतले जर तुम्ही विद्यार्थी कोणत्या कॅटेगरीतले असाल आणि तुम्हाला जर त्या ठिकाणी 91% पडले तर ते जागा ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना भेटणार आहे, ते तुम्हाला भेटणार आहे। आता एक उदाहरण देऊन आलो, SCचा विद्यार्थी, SC कॅटेगरीचा विद्यार्थी आहे किंवा ST कॅटेगरीचा विद्यार्थी आहे, जर समजा या ठिकाणी चंद्रपूर डिव्हिजनमध्ये 80वर कट ऑफ लागला आणि त्याचबरोबर SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 79 मार्क आहे आणि त्याचबरोबर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 80% आहे, तर ते जागा ओपन कॅटेगरीवाल्याला भेटणार आहे। जर समजा SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना किंवा ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जर समजा त्याच्यापेक्षा जास्त असेल ते जागा त्याला भेटणार आहे। तर अशा प्रकारे ओपनची जागा हे सर्वांसाठी राखीव राहते। तर आता पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सुखमध्ये फॉर्म कोणत्या डिव्हिजनमध्ये भरावं लागते, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नक्षलग्रस्त भाग झालं, डोंगराळ भाग झालं, ग्रामीण भाग झालं, अशा ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंटेज राहते असे विद्यार्थी अशा ठिकाणी फॉर्म भरत नाही, त्यांना चांगलं शहर पाहिजे। जसं या ठिकाणी जे नागपूर शहर झालं, अमरावती शहर झालं, त्याचबरोबर जे या ठिकाणी भंडारा शहर झालं, ठीक आहे, त्याचबरोबर या ठिकाणी वर्धा शहर झालं, त्याचबरोबर या ठिकाणी कोल्हापूर झालं, म्हणजे जे काही चांगले शहर आहे त्या ठिकाणी विद्यार्थी फॉर्म भरते। जे काही नक्षलग्रस्त आहे जसं गडचिरोली झालं, चंद्रपूर डिव्हिजन झालं, तर या ठिकाणी नेहमी कडाप कमी जातो। त्याचबरोबर जे विद्यार्थी म्हणून सिंधुदुर्गला कडाप कमी जातो नेहमी, त्याचबरोबर रत्नागिरीला पण कडाप कमी जातो, कारण की कोकण किनारपट्टीचा भाग असल्यामुळे। आणि त्याचबरोबर चंद्रपूर डिव्हिजन झालं, त्याचबरोबर यवतमाळ डिव्हिजन झालं, वर्धा डिव्हिजन झालं, बीड डिव्हिजन झालं, त्याचबरोबर गोवा डिव्हिजन, पालघर डिव्हिजन, ठीक आहे। तर हे काही डिव्हिजन आहे या ठिकाणी कडाप नेहमी कमी जातो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे या डिव्हिजनला आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरायचा। पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे, जागा पण तुम्हाला सांगणार आहे आपल्याला कुठं फॉर्म भरायचा आहे। तर यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं कोणकोणते पद असणार आहे, तर बघा ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये कोणतं काम करावं लागणार आहे, ऑनलाईन ऑफलाईन लेनदेनचं काम करावं लागणार आहे, डाक उत्पाद आणि सेवाचं वितरण करावं लागणार, रेकॉर्ड हँडलिंग डिव्हिस मोबाईलचं ध्यान ठेवावं लागणार आहे, पगार 12,000 ते 29,000 रुपये महिना भेटणार आहे। आणि असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये तिकीट आणि स्टेशनरीची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी सरकारी योजनेचा घरी जाऊन प्रचार प्रसार करावा लागणार आहे, पगार 10,000 ते 24,000 रुपये महिना। आणि डाक चौकमध्ये स्टॅम्पची विक्री, डाक डिलिव्हरी, रेल्वेमॅन सर्व्हिस ऑफिसचं छटाईचं काम करावं लागणार आहे, पगार 10,000 ते 25,000 रुपये। तर आजच्या व्हिडिओ इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।